काकडदाती पुसद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख व्याख्याते रामेश्वर देवानंद अंभोरे हे होते. आर्यन अंभोरे ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. सर्वप्रथम जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिक्षणाच्या खऱ्या आराध्य देवता माता सावित्री आणि ज्या ज्या महापुरुषांनी त्या स्वातंत्र्याच्या, बहुजनांच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये योगदान दिलं, त्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी त्रिवार अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय कांबळे साहेब, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे भोलानाथ कांबळे, दीपकजी पारद, देवेंद्र खडसे, अरविंद कुलाते, रेणुका मॅडम, खंदारे मॅडम आणि येथे उपस्थित माझ्या बंधू भगिनी आणि मातांनो, आज या 128व्या जयंतीनिमित्त जे शापाने सरांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्यासाठी मी सर्वप्रथम शापाने सरांचा आभारी आहे. बघा, एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक कीर्तन चालू होते एका महाराजाचं आणि सुरुवातीला 50-100 माणसं असतील. 10-15 मिनिट झाले, 50 झाले, 20 मिनिट झाले, 20 झाले, 30 मिनिट झाले, अर्धा तास झाला. तिथे फक्त एक माणूस नंतर दिसत होता. महाराजाला आश्चर्य झालं. महाराजांना विचारलं त्याला की काय रे बाबा, 100राहून 1वर आला, आता तू एकटाच राहिला, तू कशासाठी थांबलास? तर तो म्हणाला महाराजाला की महाराज, मी म्हणजे प्रवचन करणाऱ्याच्या हातावर रंगबिरंगी तुरी देणारा माणूस आहे. मी याच्यासाठी इथं थांबलोय की तुम्ही ज्या चटईवर त्या ठिकाणी बसून प्रवचन करताना ती चटई माझी आहे आणि मी ती फक्त न्यायासाठी थांबलेलो. तर अशी परिस्थिती इथे यायला नको. त्यामुळे मी मोजक्या शब्दात आटपतो, कारण मला परत काटखेडा आणि नंतर डिग्रसच्या डेपोमध्ये सुद्धा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, तर त्याची काळजी तुम्ही करू नका. तर बघा, या देशामध्ये सातत्यानं बहुजन दलित समाजावर अन्याय होत आलेला आहे. मला ज्यावेळेला शापाने सरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला विषय आहे, तर विषय कोणता? बौद्ध समाजाची समाजाप्रती उदासीनता आणि आधुनिक पालकत्व. मी विचारात पडलो की याच्यावर बोलू काय. मला तर काहीच येत नाही. माझ्यापेक्षा कितीतरी वयानं मोठी माणसं इथे आहेत, चळवळीत काम करणारी माणसं आहेत. मी वयानं आणि अनुभवानं त्यांच्यापेक्षा कितीतरी कमी आहो, परंतु बोलायचं काय? परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं का बोलायला जागा एवढी असते का बोलता बोलता वेळ कमी पडतो आणि वेळ कधी निघून जातो हे कळत नाही. तर या देशामध्ये कित्येक वेळा बाबासाहेबांचा अपमान करण्यात आला, कित्येक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुर्दाबाद असे नारे देण्यात आले, परंतु इथल्या मनुवादी शासन व्यवस्थेने एकाही वेळा त्यावर कारवाई केली नाही. त्याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे आता सरांनी सांगितलं जंतर मंतरवर जाळलेलं संविधान. संविधानाची प्रत जाळली, मग आपण वाट कशाची पाहतोय ओरिजिनल संविधान जाळण्याची? कधी खडबडून जागा उठायचं, कधी उठायचं कधी आपण? आज संविधानाची प्रत जाळली, उद्या संविधान जाळतील. परवा तीच गत येईल. पोटावर मडकं आणि हातात झाडू ही गत येण्याची आपण वाट पाहतोय का? हा सर्वात मोठा प्रश्न आज दलितांसमोर, सर्वात मोठा प्रश्न. आज अस्तित्वाची लढाई या देशामध्ये चालू आहे. एक लक्षात घ्या कि संविधान अगर गया तो आरक्षण जाएगा और आरक्षण गया तो SC ST OBC जाएंगे और SC ST OBC जाए, यही उन लोगों की ताकत है, यही उन लोगों का मंसूबा है. तुम्हाला हटवण्याचा प्रयत्नच या देशामध्ये करण्यात आला आहे. आरक्षण गेलं या एक लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे महाभारतामध्ये कर्णाला 2 कवच कुंडल देण्यात आली होती, त्याचप्रमाणे या देशामध्ये SC ST ला 2 कवच कुंडल देण्यात आलेली आहेत. पहिलं म्हणजे अॅट्रॉसिटी आणि दुसरं म्हणजे आरक्षण. ये खैरात की बात नहीं है, ये खैरात नहीं है, ये SC ST का कवच कुंडल है. महाभारताप्रमाणे या देशामध्ये 2 कवच कुंडल आहेत. पहिलं म्हणजे आरक्षण आणि दुसरं म्हणजे अॅट्रॉसिटी. अॅट्रॉसिटीवर तर वार झालाच, आता आरक्षणावर या लोकांचा डोळा आहे. म्हणून म्हणावं वाटतं की आता तुमच्या धडावर तुमचेच असू द्या डोके, तुमच्या धडावर तुमचेच असू द्या डोके. कारण दुधावरची मलाई खाण्यासाठी कितीतरी जपलेत आता बोके. ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यावर आता वार होणार आहे, 100% होणार आहे जर जागृत नसाल तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिक्षण घेतलंय, शिक्षण आम्ही भरपूर घेतलंय. संघटनेचं नाव आजही आमच्यात नाही. त्या ताईंनी सांगितलं की आम्ही संघटित झालोय, परंतु ज्या प्रमाणात आम्ही संघटित व्हायला पाहिजे साहेब, त्या प्रमाणात आम्ही संघटित नाही. परंतु संघर्ष मात्र आम्ही करतोय. एकटे संघर्ष करतोय, जमेल तसा संघर्ष करतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की एकट्याने केलेली ती वळवळ असते आणि संघटनेत मिळून केलेली चळवळ असते. तर आपल्याला वळवळ करायची नाही, आपल्याला चळवळ करायची आहे. त्यामुळे आपल्याला संघटना पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं, शिक्षण घ्या, संघटित व्हा, संघटित होऊन संघर्ष करा, एकट्याने वळवळ करून संघर्ष करा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणांनी वाचलेत आणि ते इम्प्लिमेंट केलेत, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हीही वाचतो, ब्राह्मणही वाचतात, आम्ही वाचतो, दुसरेही वाचतात. मग फरक काय त्यांच्या आणि आमच्या वाचण्यात? तर त्यांनी बाबासाहेब वाचले आणि इम्प्लिमेंट केले, आचरणात आणले. आम्ही फक्त बाबासाहेब वाचले, डोक्यावर घेतले, डीजे समोर नाचवले आणि सोडून दिले. हा त्यांच्यामधला आणि आमच्यामधला फरक आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. ही गोष्ट कुठेतरी आम्हाला कळायला पाहिजे की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आचरणात आणलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आम्ही आजही आचरणात आणल्या नाहीत. त्याचं सोपं उदाहरण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मी कुठल्याही मूर्तीपूजेला मानणार नाही, कुठलीही मूर्तीपूजा करणार नाही. परंतु आज जगभरात सर्वात जास्त मूर्त्या जर कोणाच्या असतील तर ते बोधिसत्व गौतम बुद्धांच्या आहेत. सर्वात जास्त मूर्त्या आहेत जगभरामध्ये, सर्वात जास्त मूर्त्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मूर्तीपूजा करू नका, परंतु आम्ही नेमकी मूर्तीपूजेवर येऊन अटकलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जा आणि घरांच्या भिंतींवर लिहा, मला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचंय. काय सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? जा आणि घराच्या भिंतींवर लिहा, मला या देशाची शासनकर्ती जमात व्हायची आहे. आम्ही मूर्ख लोक होतो, आम्ही गेलो आणि घरांच्या दरवाजावर लिहून आलो शुभ आणि लाभ. काय सांगितलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? शुभ लाभ लिहायला सांगितलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जोपर्यंत सत्ता तुमच्या हातात राहणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःचा विकास करू शकणार नाही. कुठं आहे सत्ता आपल्या हातात? सत्ता आपल्या हातात नाहीये. आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तुम्ही राजा बना, पण आमचे राजा नाही, आमचे पोतराजा बनले आणि कुठेतरी कुठल्या पार्टीच्या एका गळाला लागून गेले, समाजाला विसरून गेले. माझीच गाडी, माझीच बायकोची गोलगोल साडी, एवढ्यामध्ये ते गुंतून राहिले. समाजाचा विकास कोसो दूर राहिला. समाजाहून आज त्यांना कुठलंही घेणं देणं नाही. त्याचं जिवंत उदाहरण आहे, मी त्याचं नाव घेत नाही, ते सर्वांना आज उदाहरण चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणजे एका मंत्रिपदाच्या लालसेपोटी आज सर्व समाज ज्यांनी विकून खाल्ला तो समाजाचा कधीही विकास करू शकणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आपल्याला करायचं काय? तर आपल्याला संघटित व्हायचं, आपल्या मुलाबाळांना शिकवायचं. आणखी किती दिवस पोथी पुराणांचा अभ्यास करत राहायचा? मुलांना पोथी पुराण शिकवत राहायचे किती दिवस आणखी? नाही, हे कल्याण शक्य नाही. एक दिवस स्वतःच्या मुलांना संविधानाची प्रत द्या, त्याला संविधान शिकवा. तुमचा मुलगा आयुष्यात कधीही मागे येणार नाही, ही आजच 100% गॅरंटी मी तुम्हाला देतो. पण आम्ही तसं करत नाही, आम्हाला वेळही नाही. संविधान खूप किचकट आहे, कोण वाचत बसणार? आम्ही म्हणतो ना संविधान आमच्या बापाने लिहिलं. अरे हो, बापाने लिहिलं, पण लेकानी वाचलं नाही, मग त्याचा फायदा काय? जर बापानी संविधान लिहिलं तर लेकानी ते संविधान वाचायला हवं ना. संविधान वाचलं नाही. आम्ही म्हणतो जोर से बोलो जय भीम. रस्त्यावर येऊन जय भीम म्हटल्यानं जय भीम होत नाही. या देशामध्ये मनुस्मृती जाळण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. 20 डिसेंबर 1927ला मनुस्मृती जाळली. परंतु आमच्यामधला मनू आजही जिवंत आहे आजही मनू. इथली जाती व्यवस्था गेली नाही. त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आशिफाची जात शोधण्यात आली. त्या मुलीची की ती मुस्लिम आहे. इथल्या लोकांनी तिची जात शोधली, तिच्यावर झालेला अत्याचार बघितला नाही. ह्या गोष्टी आम्हाला लक्षात घ्यायला पाहिजेत. चळवळ करणं काही सोपी गोष्ट नाही. चळवळीसाठी कित्येकांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. अहो, अगदी विचार करा की छत्रपती शिवाजी महाराजांपासून, आता तुम्ही म्हणाल बाबासाहेबांच्या स्टेजवर छत्रपतींचं नाव का? तर रिलेशन आम्हाला कळायला पाहिजे. छत्रपतींना ज्यांनी गुरु मानलं ते महात्मा फुले, आणि महात्मा फुलेंना गुरु मानून ज्यांनी काम केलं ते परमपूज्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे याचा अर्थ बाबासाहेबांचं आणि छत्रपतींचं कुठंतरी इंटरकनेक्शन आहे. हे इंटरकनेक्शन आम्हाला कळायला पाहिजे. हा नातेसंबंध आम्हाला कुठेतरी कळायला पाहिजे.
आम्हाला छत्रपती कळाले पाहिजे, आम्हाला ज्योतिराव फुले कळाले पाहिजे, आम्हाला आंबेडकर कळाले पाहिजे, परंतु ते होतच नाही. आम्हाला कळतो, आमच्या मायमाऊल्यांना कळते, ते फक्त आणि फक्त गुरुवारच्या महालक्ष्मीचा व्रत. आज मी उमरखेडला सर एका घरी गेलो, एक उदाहरण सांगतो. एका घरी गेलो उमरखेडला, 2 मजली घर चांगलं त्या माणसाने बांधलं होतं. 2 मजली घर बांधलं, पहिल्या मजल्यावर भंते बसले होते, नागपूरहून आलेले, आणि त्यांचं म्हणजे त्यांचं चालू होतं प्रबोधन. आणि दुसऱ्या मजल्यावर काहीतरी वेगळी त्यांची शाळा चालू होती, ती आता आपल्याला माहित नव्हती काय होतं. मग अचानक भंतेंना माहित झालं की चला आता दुसराही मजला आहे, तिथं जाऊन येऊ. भंते म्हणाले त्या घरमालकाला की चल बाबा मला तुझा दुसराही मजला दाखव, परंतु त्याने नाही म्हटलं, मी नाही दाखवणार तुम्ही इथेच राहा, काय पाहिजे तर मी इथे देतो. भंतेला थोडासा शक आला की नाही का कुछ तो गडबड है, दाल में कुछ काला है, यहाँ पर कुछ गडबड है असं त्यांना वाटलं. त्यांनी मला सांगितलं, अरे बाबा माझा वरतो मोबाईल आहे, तो मोबाईल तू फक्त घेऊन ये. मी गेलो आणि बघितलं, म्हटलं वरतं ते तुमचा मोबाईल नाही, मला भेटला नाही. तर ते म्हणाले की मोबाईलचं सोड, वरतं चालू काय आहे ते सांग. ते चालू काय आहे ते सांगितल्यानंतर मलाच नाही तर त्यांना सुद्धा आश्चर्याचा झटका लागला. वरतं सत्यनारायणाची पोथी चालू होती आणि खाली भंतेचं प्रबोधन चालू होतं. म्हणजे आमची मानसिकता काय लक्षात घ्या. एकीकडे आम्ही बौद्ध म्हणतो आणि दुसरीकडे सत्यनारायणाच्या पोथ्या करतो, ज्या सड्यावर सुद्धा तुम्हाला पाय टाकण्याचा अधिकार नव्हता, त्या रूढी आणि परंपरा आज आम्ही पुढे नेतो. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, ही लक्षात घ्या. आता तुम्ही या ठिकाणी प्रबोधनाला आलात म्हणजे तुम्ही त्यापैकी नाही किंवा असतालही कदाचित आता कोणी उघड सांगत नसतं. म्हणजे किती घाणेरडी मानसिकता आजही आपल्यामध्ये आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. जर बाजारात गेलं कोणी आलं तर म्हणते नाही आम्हाला लोक बामणच समजतात. अरे बामण का समजतात तुम्हाला लोक? तुमच्यामध्ये तो बामण घुसलेला आहे म्हणून तुम्हाला बामण समजतात. बामण बनून जगायचं नाही, बौद्ध बनून जगायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कितीतरी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं, पण आम्ही आचरणात किती आणलं हे खूप महत्वाचं आहे की आम्ही आचरणात कुठल्या गोष्टी आणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. त्या ठिकाणी मी भंडारा डोंगरावर एकदा गेलो होतो. भंडारा डोंगरावर उतरताना सर एक लेणी आहे, त्या लेणीमध्ये मध्ये जर गेलं तर बौद्ध स्तूप आहे आणि त्या स्तूपेसमोर तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी 4,500 ओव्यांचा अभंग लिहिला होता आणि नंतर तोच अभंग कुठल्या तरी एका भटाच्या अवलादींनी इंद्रायणीमध्ये बुडवला. आता तुकाराम महाराजांचं काय बघा, तुकाराम महाराजांनी ज्यावेळेला अभंग केले त्यावेळेला एक अभंग लिहिला की बौद्ध अवतारी आम्ही झालो संत, बौद्ध अवतारी आम्ही झालो संत बौद्ध अवतारी आम्ही झालो संत, वर्णाविया मात तुका म्हणे, वर्णाविया मात तुका म्हणे, तोडोनिया अवघ्या चेष्टांचा संबंध शुद्धाहून शुद्ध बुद्ध असे. हे त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी लिहिलं. म्हणजे तुकाराम महाराज त्या ठिकाणी कुठंतरी बौद्धांकडे डायव्हर्ट झाले होते, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आम्ही तुकाराम महाराज आजपर्यंत वाचले नाही. मग आम्ही त्या ठिकाणी मुकनायक जे पत्र आलं त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची सुरुवात तुकाराम महाराजांच्या अभंगांपासून केली, हेही आम्हाला माहित नाही. या देशाची राजमुद्रा जी आहे ती राजमुद्रा संविधानावर आहे, परंतु दुसऱ्या कुठल्याही ग्रंथावर आम्हाला ती भेटत नाही. तीच राजमुद्रा जर आम्ही बघितलं तर तुकाराम महाराजांच्या त्या ठिकाणी त्या अभंगावर आम्हाला ती पाहायला मिळते. तुम्हाला सोपं एक मनुस्मृतीचं आजचं उदाहरण सांगतो. जर आज जे अनुभवलं मी ते तुम्हाला उदाहरण सांगतो. या देशामध्ये आज आचारसंहिता लागू आहे, आम्हाला मान्य आहे. यवतमाळ वाशिमची निवडणूक झालेली आहे. आता आचारसंहिता लागू आहे म्हणून काहीतरी हातचं दाखवून बोलावं लागतं, उघड बोलता येत नाही. पण तरी सुद्धा एक उदाहरण सांगतो. आजचं पुसतचं उदाहरण आहे की या देशामध्ये कसा मनुवाद भोपावलाय, त्याचं जिवंत उदाहरण आहे. बघा की आचारसंहिता लागू आहे तर प्रचार सभा घेता येतात. उमेदवार उभे नसतानाही कोणाला तरी प्रचार सभा घेता येतात. मग आमच्या बापाची जयंती असताना आम्हाला मोटरसायकल रॅलीला परमिशन का दिली जात नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आम्हाला पडायला पाहिजे. का दिली जात नाही आम्हाला मोटरसायकल रॅलीची परमिशन? आम्हाला का म्हटलं जातं की तुमच्या रिस्कवर काढा? म्हणजे कुठंतरी आजही आमच्यावर दडपणशाही टाकण्याचा प्रयत्न केला जातो, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. उमेदवार नसताना तुम्हाला सभा घेता येतात, उमेदवार असताना तुम्हाला सभा घेता येतात, तर शांततेच्या मार्गाने जाणाऱ्या मोटरसायकल रॅलीला तुम्ही परमिशन का नाही दिली? याचं उत्तर आम्हाला हवंय. परंतु आता उत्तरं देणार नाहीत. त्यांना माहिती आहे बोलणारे बोलतात, चालणारे जातात. 14 एप्रिल आली की आमच्यामध्ये जोश येतो, 19 फेब्रुवारी आली की आमच्यामध्ये जोश येतो, 15 एप्रिल आली आमचा जोश निघून जातो, 20 फेब्रुवारी झाली आमचा जोश निघून जातो. आम्ही बौद्ध फक्त 14 एप्रिल पुरते होतो, नंतर आम्ही बौद्ध राहत नाही. मग काय होते ते ज्याचं त्याला माहित. समाजाप्रती जी उदासीनता आज या समाजामध्ये आहे, समाज जर वाढवायचा असेल तर समाजाचा प्रचार करावा लागेल. बघा
मागे मी एका कार्यक्रमात गेलो, त्या कार्यक्रमात मला माहित झालं की कुणीतरी म्हणे स्वतःच्या रक्ताने राष्ट्रपतीला पत्र लिहिलं की सावरकरांना भारतरत्न द्या. कुणीतरी लिहिलं रक्तानं राष्ट्रपती ना की सावरकरांना भारतरत्न द्या. अरे बाबा द्या, आमचं काही म्हणणं नाही, पण एक लक्षात घ्या की त्याच सावरकरांनी 4 लोकांवर टीका केली होती. ती पहिली टीका केली होती छत्रपती शिवाजी महाराजांवर, ती या भाषेमध्ये की काय कालिका न्यायाने छत्रपती शिवाजी छत्रपती झाले. म्हणजे कावळा बसणे आणि फांदी तुटणे हा जसा योगायोग असतो, त्या योगायोगाने छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले होते. त्यांच्यामध्ये ती कुवत नव्हती. ही पहिली टीका. दुसरी टीका त्यांनी केली होती की मदिरा आणि मदिराक्षीच्या नादाला लागून राजबुडव्या संभाजीला स्वराज्याची सूत्र हाती दिल्याने स्वराज्य डबघाईस आले. मदिरा म्हणजे दारू, मदिराक्षी म्हणजे बाई. दारू आणि बाईच्या नादाला लागलेल्या राजबुडव्या संभाजीला त्या ठिकाणी सूत्र हातात दिली म्हणून स्वराज्य डबघाईस आलं. ही दुसरी टीका. आणि तिसरी टीका लक्षात घ्या, जी मला माहित नाही कुणाला माहित आहे की नाही. तिसरी टीका 14 ऑक्टोबर 1956 दिवस कोणाला आठवतो? काय आहे कोणाला माहिती आहे? 14 ऑक्टोबर 1956 काय झालं? 14 ऑक्टोबर 1956 या देशामध्ये खूप मोठी क्रांती झाली. मी स्वतः त्याला क्रांती मानतो. धम्म परिवर्तनाची त्या ठिकाणी घोषणा झाली, येवल्याला घोषणा झाली आणि इथं विदर्भात नागपूरला धम्मांतर करण्यात आलं. आणि ज्या वेळेला धम्मांतर झालं त्यावेळेला सावरकरांनी स्टेटमेंट दिलं. काय स्टेटमेंट दिलं? की आज आंबेडकरांनी शौचकूपावर उडी मारली आहे. शौचकूपाचा अर्थ सांगायची गरज नाही. आज आंबेडकरांनी शौचकूपावर उडी मारली. धम्मांतरण झालं 14 ऑक्टोबर 1956 आणि हा स्टेटमेंट आलं. चौथी टीका त्यांनी केली टिपू सुलतानांवर की त्यांनी अयंगारामध्ये कत्तला केल्या. ह्या 4 टीका लक्षात घ्या. तिसरी टीका तुमच्यासाठी फार महत्वाची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्या ठिकाणी म्हणजे एकदम अशा खालच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा बाप बदलण्यात आला आणि ज्यांनी बाप बदलला त्याला या महाराष्ट्रामध्ये या उभ्या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषण देऊन भूषविण्यात आलं. हे आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. जाणता राजा या नाटकामध्ये जे शिवछत्रपतींच्या चरित्रावर नाटक आहे त्या नाटकामध्ये दाखवण्यात आलं की पंत आणि जिजामाता एकत्र राहायचे आणि अशा काही त्या ठिकाणी ओळी रचण्यात आल्या आणि शेवटच्या 2-4 ओळी रचण्यात आल्या की छत्रपती शिवाजी महाराज, जिजाई आणि पंतांचा गोत्र एक होता. गोत्र एक कोणाचा असतो? गोत्र एक असतो माईचा, बापाचा म्हणजे नवऱ्याचा, बायकोचा आणि त्याच्या लेकराचा गोत्र एक असतो. म्हणजे जिजामातेचा, पंतांचा आणि शिवाजींचा गोत्र एक आहे. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा बाप तो पंत होता असं त्याच्यामधून त्याला सांगायचं होतं. आणि ज्यांनी ते लिहिलं त्या पुरंदरेला या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषण देऊन भूषविण्यात आलं. म्हणून असं म्हणावंसं वाटतं की काय सांगावं, किती वेळा सांगावं आणखी लोकांना की अरे बाप बदलल्या जातोय. बाप तिकडे संविधान बदलण्याची भाषा काही लोक करतात. कालचंच आता त्या राजकीय नेत्याचं नाव घेत नाही पण कालचंच एका बाईचं स्टेटमेंट आहे की वरतं आम्हाला त्याला पाठवायचं आहे की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि संविधान बदलण्यासाठी नवीन नियम टाकण्यासाठी आम्हाला ही निवडणूक जिंकायची आहे. हे स्टेटमेंट आहे कालचं. म्हणजे आम्ही तरीही जागा होणार नाही. संविधान बदलण्याची भाषा कितीतरी या वेळा या देशामध्ये कितीतरी वेळा झाली, त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. खरं पाहिलं तर ज्या वेळेला संविधान विरोधी भाषण झालं, ज्या वेळेला संविधानाच्या विरोधी बोलण्यात आलं, खऱ्या अर्थानं देशद्रोहाचा गुन्हा त्याच वेळा यांना लावायला पाहिजे होता. वंदे मातरम कहना, इस देश में रहना है तो वंदे मातरम कहना होगा. जर वंदे मातरम कहना होगा नहीं कहा तो देशद्रोह लगेगा. तो संविधान जिसने फाड़ा, संविधान के बारे में जिसने बात की, संविधान विरोध में जिसने नारे दिए, उन पर देशद्रोह क्यों नहीं लगा? ये हमारा सवाल है आपसे. यह इस व्यवस्था से सवाल है हमारा. आजचं जे आहे ते तर बेवकूफ आहे, याच्या आधीचे याच्यापेक्षाही बेवकूफ होते हे आम्हाला लक्षात असायला पाहिजे. त्यामुळं आज आम्हाला गरज आहे ती शासनकर्ती जमात व्हायचं. मग इकडे छत्रपतींचा बाप बदलला परंतु आम्हाला काही फरक पडत नाही. अरे विषदेऊनी मारला चौमुलकाचा छत्रपती, विषदेऊनी संपविला चौमुलकाचा छत्रपती. भटांच्या हरामखोरीचे आणखी पुरावे देऊ किती? विषदेऊनी संपविला चौमुलकाचा छत्रपती, भटांच्या हरामखोरीचे आणखी पुरावे देऊ किती? सांग रे बहुजना तुला जाग कार्य येत नाही.
बापाचा बाप बदलला तरी तुला राग कार्य येत नाही, तुला राग कार्य येत नाही. आता राग यायला पाहिजे. मग कशाविषयी राग यायला पाहिजे? निळ्याविषयी. निळा झेंडा जर कोण फाडला तर राग यायला पाहिजे, पण संविधान जर फाडलं तर आम्हाला राग यायला नको. ही आजची परिस्थिती आहे. आज संविधान वाचवणं ही काळाची गरज आहे. बघा, या देशामध्ये संविधानामध्ये संविधान कसं बदलायचं याची तरतूद देण्यात आलेली आहे की कितीतरी राज्यामध्ये 20च्या वर राज्यामध्ये आम्हाला आमची सरकार पाहिजे आणि लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये म्हणजे संसदेमध्ये आम्हाला आमचं बहुमत पाहिजे. आम्ही संविधान बदलू शकतो. हे संविधानामध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि आज या देशामध्ये, या देशाची वाटचाल त्याच मार्गाने होती आहे. हे जर कुठं थांबवलं नाही तर हे सरकार पुन्हा तेच काम करणार आहे. या 5 वर्षामध्ये काय झालं हे लक्षात घ्या. 5 वर्षामध्ये सातत्यानं फक्त आणि फक्त संविधान विरोधी कारवाया करण्यात आल्या. कुठल्या? त्या ठिकाणी राजस्थानच्या विश्वविद्यालयामध्ये SC ST मुर्दाबाद, संविधान मुर्दाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद, आरक्षण मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. परंतु तिथल्या छात्र नेता म्हणजे त्या विद्यार्थी नेता त्या लेडीजला अटक झाली नाही. तिला आजही खुलं सोडण्यात आलं. काय आहे या देशामध्ये? काय चाललंय? कुठेतरी तिथं एक म्हणजे त्यांना सुरक्षा देण्यात येते आणि आम्ही बोललो तर आम्हाला सांगितलं जाते की तुमचा पानसरे केला जाईल. मग आम्ही खुशाल सांगत असतो की तू काळजीच नको करू, तुझाही कृष्णा भास्कर कुलकर्णी केल्याशिवाय राहणार नाही, टेन्शन घेऊ नको. म्हणजे या देशामध्ये छत्रपतींबद्दल असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असो खोटा इतिहास पसरवण्यात आला. बघा, लाल महालावर ज्या वेळेला छत्रपतींनी त्या ठिकाणी हल्ला केल्यानंतर शाहिस्तेखान धांदळला आणि शाहिस्तेखान धांदळल्यानंतर पळता पळता खिडकीवर त्याचा हात पडला. हात पडताना छत्रपतींची तलवार त्याच्यावर पडली आणि 4 बोटं सरकली. जे एक बोट वाचलं होतं त्या एक बोटाची तिथलची अवलाद इथं आम्हाला भीमा कोरेगावला पाहायला भेटली. कशा रूपात पाहायला भेटली हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. आणि तीच एका बोट्याची अवलाद आणि इकडे किड्यांच्या कितीतरी अवलादी भिडे म्हणून आम्हाला त्या भीमा कोरेगावला पाहायला मिळाल्या आणि आमच्या समाजामध्ये दंगल घडवण्यात या लोकांनी काम केलं. भीमा कोरेगावचा इतिहास फार जुना आहे. 528,000 भागेला 500 = भीमा कोरेगाव पुन्हा करायला वेळ लागणार नाही. परंतु आज समाज शांत आहे तर शांत राहू द्या, काड्या घालायचं काम करू नका. संविधानावर तर आता त्याच्याही पलीकडे जाऊन एक मुद्दा आहे की ही लोक आधी केंद्रीय लोक असतात, ही काय म्हणतात की संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलं, याचा काय पुरावा? संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलं, याचा काय पुरावा? ते तर रोजदार होते. आता ज्यांनी हे स्टेटमेंट दिलं त्याचा माझं प्रत्युत्तर आहे, तू तुझ्या माईजवळ जाय आणि विचार की तुला जन्माला घातला तर बापाला तुनं रोजदारीनं लावलं होतं का? हा सर्वात मोठा प्रश्न तुझ्यासाठी आहे. काय चाललंय या देशामध्ये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोजगार होते? अरे आम्ही उत्तर देतो ना की संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच का लिहिलं. या देशाचं सर्वोच्च सदन जी आहे ती संसद, त्या संसदच्या सेंट्रल हॉलमध्ये एक मोठा फोटो लावलेला आहे. संसदच्या सेंट्रल हॉलमध्ये एक मोठा फोटो लावलेला आहे. त्या फोटोवर नेहरू आणि सहकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आहेत. त्या फोटोमध्ये दाखवण्यात आलेला आहे सेंट्रल हॉल संसदेचा. लक्षात घ्या, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये फोटो आहे. त्या फोटोवर दाखवण्यात आलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नेहरू असा तो फोटो आहे. नेहरू आणि सहकारी संविधान घेताना दिसत आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे संविधान देताना दिसत आहेत. हा सर्वात मोठा पुरावा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. काय चंद्रेपणा करतायत? फक्त जातीमध्ये वाद निर्माण करण्याचं काम ही लोक करतायत, कारण यांना माहित आहे की वोट बँक फोडल्याशिवाय आपल्याला काही भेटणार नाही. मंदिर हम वही बनाएंगे, पुजारी कौन रखेंगे वो भी बोलो ना बाबा. हमारे में से एखादा रक्ती क्या बोलो. ते नाही जमणार बाबा, आमचाच पुजारी ना आमचंच मंदिर. असं का? आम्ही येतो ना सोबत मंदिर बनवायला, काहीच प्रॉब्लेम नाही. पण पुजारी कोणाचा रे? पुजारी कोणाचा ते सांगा ना. हा, ते नाही बोलणार आम्ही बोलतो तेवढंच बोलतो. म्हणजे कितीतरी भावनिक मुद्दे. पुलवामाचा जो अटॅक झाला त्या अटॅकवर सुद्धा ठिकाणी राजकारण करण्यात आलं. मग या भारतातल्या मीडियाला पुलवामामध्ये किती शहीद झाले आमचे जवान हे जर लवकर दिसलं असेल तर जे स्ट्राईक झालं, एअर स्ट्राईक, तिथे किती मेले याचे व्हिडिओ फुटेज आणखी भारतामध्ये का आले नाहीत किंवा ते उघड का झाले नाहीत? कुठं काल्पनिक तर नव्हता ना हल्ला? काल्पनिक तर केला नव्हता ना? हा फार मोठा प्रश्न आहे. पण ते नाही बोलणार हो आम्हाला.
आम्ही आमच्या लेकराला काय शिकवतो आमचं आम्हाला माहित. लेकरू इंग्लिश शाळेमध्ये जातं, इंग्लिशमध्ये एबीसीडी बोलतं. कधी विचार करा ना की आपल्या लेकराला पाली भाषा शिकवू, जी भाषा आपल्यासाठी आज गरजेची आहे. पण पाली भाषा शिकू ना, ही फार गरजेची आहे. ती गरजेची आज पाली भाषा आहे. आणि आम्ही बोललो तर मग काय म्हणायचं की ये तो अफजल खान की औलाद है, ये ब्राह्मण के बारे में ही बोलेंगे. हे ब्राह्मण विरोधी आहे असं मला स्वतः म्हटलं जातं, कित्येकांना म्हटलं जातं. पण मी सांगतोय की आम्ही ब्राह्मण विरोधी नाही. आम्ही ब्राह्मण विरोधी नाही. या सभेतून मी आवाहन करतो की हेमंत करकरेला भारतरत्न द्या, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. परंतु मनुस्मृती या देशामध्ये आहे तर मनुस्मृतीला विरोध होणारच, 100% विरोध होणार. जोपर्यंत या ठिकाणी मनुस्मृती फोपावत राहील तोपर्यंत त्या ठिकाणी त्यांना विरोध करण्याचं काम हे आम्ही करत राहू आणि करत राहील. शेवटचा एक मुद्दा सांगतो. बघा, कित्येक लोक म्हणतात की संविधानाने काय बदल झाला या देशामध्ये, काय बदल झाला या देशामध्ये. जो पवित्र ग्रंथ, मी स्वतः ग्रंथ मानतो त्या संविधानाला, त्या संविधानाने या देशामध्ये काय बदल झाला. तर एक लक्षात घ्या की रामदासजी फुटाणे यांनी 4 ओळी त्याच्याबद्दल फार छान लिहिल्या आहेत की काय बदल झाला. अशा म्हणणाऱ्या लोकांसाठी ते उत्तर आहे, तुम्ही पिढ्याने पिढ्या शस्त्र प्रांजली परंतु इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. तुम्ही पिढ्याने पिढ्या शस्त्र प्रांजली परंतु इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. बाभीमा, तुम्ही फक्त पेन उचलला आणि अवघा इतिहास बदलून गेला. बाभीमा, तुम्ही फक्त पेन उचलला आणि इथला अवघा इतिहास सुद्धा बदलून गेला. ते पुढे असं म्हणतात की नाहीतर गुंगी गुडिया या देशाची पंतप्रधान झालीच नसती. इंदिरा गांधी ज्या वेळेला नवीन या राजकारणामध्ये आल्या होत्या त्यावेळेला मातब्बर नेते त्यांना गुंगी गुडिया म्हणायचे. तर ते असं म्हणतात की नाहीतर गुंगी गुडिया या देशाची पंतप्रधान झालीच नसती आणि बामणवाडी वेस वलांडून आमच्या दारी सोयरिकीला आलीच नसती. ही गोष्ट लक्षात घ्या. हा बदल झाला संविधानाने, ही लेवल आज आम्हाला निर्माण झाली. माझ्या बंधू भगिनींनो, आता 2 मिनिट घेतो सर, 2 मिनिट. बघा, मेरे भाई और बहनों असं म्हटलं का काळजाचे ठोके वाढायला लागले आता की आता कोणता चुना लावते बापा, एवढा चुना तर लावलाच, आता कोणता चुना नवीन. म्हणजे ते भाई ओ बहिणो टीव्हीवर आलं तर पटकन टीव्ही बंद करून टाकायची. नको 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 नको, लेकरावर वाईट परिणाम पडतात बापा. किती खोटे बोलायचे घात असते ना, किती खोटे बोलायचं आम्ही. मैं भी चौकीदार हूं. अरे आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं की अधिकारी व्हा, तुम चौकीदार बनाने पटुले हो. भारताला नेपाळ बनाय वेळच नाही लागला, कळलंच नाही. इकडं पा चौकीदार, तिकडं पा चौकीदार, तिकडं पा चौकीदार. कोणीकडे फेसबुक उघडा, व्हॉट्सअप उघडा, ट्विटर उघडा, मैं भी चौकीदार. बाबासाहेबांनी सांगितलं अधिकारी व्हा, तुम्हाला चौकीदार व्हायचं नाही, अधिकारी व्हायचं. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आणि ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये ठेवा. तुमच्या मुलाबाळांना आता चौकीदारी करायची गरज नाही किंवा चौकीदार बनवू नका. तुमच्या मुलांना संविधान वाचून अधिकारी बनवा. कारण जी भटबामन आम्हाला सांगतात, सर्व नाही म्हणतो मी, काही भटबामन आम्हाला सांगतात की तुम्ही पोथ्या पुराण वाचलंच पाहिजे, सत्यनारायण केलाच पाहिजे. आणि त्याच हरामखोराचं पोरग अमेरिकेमध्ये संविधानाचे चॅप्टर आणि कलमा वाचत असतं आणि आमच्या पोराला सांगण्यात येतं की संविधान वाचू नका, पुराण वाचा. म्हणजे पुराण वाचा आम्हाला सांगायचं, स्वतःच्या पोराला संविधान द्यायचं. याचा अर्थ काय? तुम्हाला तिथंच खितपत ठेवायचं, तुम्हाला तोच त्या ठिकाणी त्या महालक्ष्मीचा व्रत सांगायचा, तेच त्याच्यावरचं काही तुम्हाला येऊ द्यायचं नाही. त्याच शुभलाभ मध्ये तुम्हाला अडकवून ठेवायचं. शासन करती जमात होऊ द्यायचं नाही. एखादं बेनजर इकडून तिकडून उगवलंच तर त्याला तिथंच जिल्हा परिषद पर्यंत संपवून टाकायचं सर, त्याच्यावरचं काही आम्हाला जाऊ द्यायचं नाही. ही आजची परिस्थिती आहे, ही आजची परिस्थिती आहे. आणि जर एखादा गेला वरतं तर त्याला पैशाच्या जोरावर विकत घ्यायचं. त्याच्यामुळे आज खरी जर गरज असेल, संविधान वाचवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की या देशाची सत्ता तुमच्या हातात आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी इथलचं जर आपलं मतदान झालंय, आता कोणी कोणाला मतदान केलं ते ज्याचं त्याचं बापा, ज्याच्या त्याच्या जवळ. आता शेवटी तुम्हाला आवडलं असेल 5 वर्ष तर 5 वर्षावाल्याकडे करा, आमचं काही म्हणणं नाही. पण बाकीकडचं जे मतदान आहे ते मतदान जरूर करा, कुठल्याही पार्टीला करा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने बजावायलाच पाहिजे, ते प्रत्येकाने बजावायला पाहिजे. शेवटी एवढंच की हम आहा भी भरते हैं तो बदनाम हो जाते हैं, हम आहा भी भरते हैं तो बदनाम हो जाते हैं और वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती. लेकिन अब जरिया है,
जरिया है तो चर्चा बनेगी, हर बात की चर्चा बनेगी और चर्चा बनकर उसका तूफान भी निकलेगा और आप लोगों को वो सहना पडेगा. शेवटी एवढंच बोलतो आणि शापाने सरांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि जर कुणाला टोचलं असेल, कुणाच्या बुडाला आग लागली असेल तर लागू द्या, खुशाल लागू द्या. कुणाच्या बापाची मी माफी मागत नाही. मी माझ्या बोलण्यावर आजही ठाम आहे. एवढं बोलतो आणि माझ्या 2 शब्दाला विराम देतो. जय भीम. पाहुण्यांच्या वतीने आमचा मार्गदर्शक रामेश्वर याचं स्वागत संविधान आणि पुष्पगुच्छ. धन्यवाद. आणि भोलानाथजी कांबळे यांना